सकाळी लवकर उठलेलो, हॉटेलवर गेलो, झोपलो, त्याच्यानंतर उठून जेवलो आणि मग जे ते 3:30-4 वाजता आपण निघालो बदामी केव्ज एक्सप्लोर करण्यासाठी. बदामी केव्ज एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही बेस्ट ऑप्शन निवडला ते आहे ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षा जे आहे ते अराउंड एखाद्या स्पॉट फिरवायला ₹100 घेते. त्याचा रस्ता कुठून आहे? आय थिंक जे तर राईट साईडने एकदा जाऊन बघूया आपण पोहोचतोय का. जस्ट इमॅजिन गाईज, हे स्ट्रक्चर्स आत्ता असे हे थोडे तुटलेले आहेत, त्यांना तोडलेले आहेत. बट जेव्हा हे ॲक्च्युली वन पीस स्ट्रक्चर होतं तेव्हा कसे दिसले असतील हे तुम्हीच विचार करा. सिरियसली खरोखर खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. सो हिअर आर बी, दिस इज भूतनाथ टेम्पल आणि त्याच्या बाजूला आहे अगस्त्या लेक. ते बेसिकली जे ते अगस्त्या लेकच्या एका कॉर्नरला जे आहे ते सिच्युएटेड आहे आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते मल्लिकार्जुनचं जे एक छोटंसं टेम्पल आहे विथ मागे जे आहे ते एक आर्किओलॉजिकल साईट्स आहे, ती मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेन. मस्त आहे आणि द बेस्ट पार्ट ओव्हर हिअर इज द सनसेट. इथं नेहमी याल तेव्हा प्लीज सनसेटच्या टाईमला या, तुम्हाला एक चांगला आणि मस्त एक्सपिरियन्स बघायला मिळेल. तुम्ही आतमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला एक डोअर फ्रेम दिसते ज्यावर ब्युटिफुल कार्विंग दिसतील तुम्हाला ऑफ गॉडेस गंगा, जी आहे मगरीवर, आणि गॉडेस यमुना जी आहे टॉर्टॉइसवर. त्यानंतर आतमध्ये तुम्हाला जे आहे ते शिवलिंग दिसतं, बट खूप डार्क असतं तिथे. सो रेकमेंडेड, प्लीज कॅरी टॉर्च लाईट. तुम्ही जेव्हा आतमध्ये एंटर करता त्याच्यावर जे जे तुम्ही वरती जेव्हा सिलिंगवर बघता तेव्हा सिलिंग आर्ट पण तुम्हाला जे जेव्हा बघायला मिळेल इन क्युबिकल अँड ऑक्टागोनल किंवा राऊंड शेपमध्ये. वेलकम बॅक. सो लेट मी शो यू दिस. बेसिकली या आहेत बदामीच्या आर्किओलॉजिकल साईट आणि मेन एक सांगायचं झालं तर ही साईट जे आहे ते आता रिसेंटलीच एक सिरीज आलेली सिक्रेट्स ऑफ शिलेदार म्हणून, त्याच्यामध्ये जे ते ही जागा दाखवली आहे. मस्त आहे तशी एक आर्किओलॉजिकल साईट. या आहेत अतिथी राजे. आज खूप त्रासलेले आहेत, आपण यांना अजून त्रास देऊया, थोडी मजा करू. या ऑटो रिक्षामधनं बदामीचे छोटे छोटे रस्ते फिरताना असं वाटतं की आज मेज गेम आहे हा. इकडनं तिकडनं जे आहे तर तुम्ही एकाच जागेवर परत येता, बट वन टाइम एक्सपिरियन्स आहे. खरोखर एन्जॉय केल्यासारखं वाटेल तुम्हाला. एकदा डेफिनेटली ट्राय करा ही गोष्ट. मध्ये रस्त्यावर येणारी जे ते डुकरं, गाई, तर तुमचा रस्ता सदानकदा अडवल्यासारखं तुम्हाला वाटेल. सो वी आर एट द एंट्रेंस ऑफ बदामी केव. यहाँ पे ₹25 एंट्री फी है पर पर्सन एंड कैमरास के लिए आप एक्स्ट्रा पे कर सकते हो. इट डिपेंड्स कि आपके पास कौन सा सेट ऑफ कैमरा है. आदिति गई है टिकट लाने. सो दिस इज द बदामी फोर्ट और ये है बदामी केव्स. नॅचरल रॉक. ही आहे फर्स्ट केव ऑफ बदामी, जी डेलिकेटेड आहे शिवजीनं इन द फॉर्म ऑफ नटराजा. जिथे जे ते शिवजींचे 18 हात जे ते तुम्हाला तांडव डान्स परफॉर्म करताना दिसतील. आणि याची जे आहे मेन खासियत म्हणजे ही जे ना एक सिंगल क्लिप मध्ये जे आहे ते काव केलेली आहे इन अराउंड 6th सेंचुरी, विच इज अ मास्टरपीस. आणि याच्या हॉलमध्ये जे आहे ते तुम्हाला खूप सारे कल्चर्स दिसतील विथ व्हेरियस फॉर्म ऑफ डान्स मुद्रास. ही टोटल साईज अराउंड 200 स्टेप्सने जे आहे ते बनलेली आहे विथ 4 डेलिकेटेड केव्स. त्याच्यातली पहिली केव जसं मी आधी म्हणालो की ती डेलिकेटेड आहे शिवजीना, दुसरी आणि तिसरी जी आहे ती डेलिकेटेड आहे विष्णूला, आणि चौथी जी आहे ती जैन देव आहे महावीरा.
त्याला डेडिकेटेड आहे. ही साईट जी आहे त्या सी लेवल पासून अराउंड 856 मीटर्सने एलिव्हेटेड आहे इन टोटल. तुम्हाला मी एक सिमिलर फीचर दाखवतो. 2च मिनिटं फक्त. आम्ही जे ते हॉटेलवर परत आलो आणि येताना थोडासा इथं नाश्ता घेऊन आलो कारण का आमच्या मॅडमला लागलेली भूक. वा बघा आमच्या मॅडम 2 हातात 2 जे ते ब्रेडचे 2 तुकडे केलेत. एक लेफ्ट हँडनी खाते, एक राईट हँडनी खाते. खाली जाऊन जे ते चिप्स घेऊन आलेले आहेत. चिप्स घेऊन आलेले का आम्हाला जे ते चिप्स खायचे जे ते मन झालेलं आहे म्हणून जे ते चिप्स घेऊन आलं. लोकल इटरी मधनं आलं. हां लोकल इटरी मधनं आणलं आहे राईट. बट ॲक्च्युली टेस्ट चांगला आहे. मस्त आहे टेस्ट.